पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाकी खुर्द गावात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासमोर मोठे संकट उभं ठाकलंय। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आदिवासी लोकवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला असून रस्ता खालील भराव पूर्णपणे निघून गेलाय। त्यामुळे कॉन्क्रीटचा रस्ता हवेत लटकलेल्या अवस्थेत असून तो कधीही कोसळण्याची भीती आहे। रस्ता खालचा भराव पूर्णपणे वाहून गेलाय। कॉन्क्रीटचा भाग हवेत लटकलेला असताना हा रस्ता कधीही कोसळू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय। सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून शेकडो विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झालाय। याचा थेट परिणाम त्यांच्या नियमित शिक्षणावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे। ही गोष्ट प्रशासनाने तातडीने हा रस्ता तिकडनं आणि इकडनं बंद करावा। रस्त्यावरून चांगलं असतं त्याच्यामुळे लोकांची मोटरसायकलवरनं पण ये जा चालू आहे, कधीही ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि प्रशासनाने ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे। रस्त्याच्या खालचा सगळा भराव वाहून गेलेला आहे आणि प्रचंड मोठी पोकळी आतमध्ये अशी 20 फूट आणि 10 फूट रस्ता हा उंचीला ह्या वड्यामध्ये। त्यामुळे हा रस्ता बंद नाही केला तर शाळेतले विद्यार्थी असतील किंवा प्रियदर्शनी स्कूल असेल, मराठी शाळा असेल किंवा आदिवासी बांधवांची वस्ती आहे, या सर्व लोकांचा हा प्रमुख रस्ता आहे देण्यासाठी। त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याच्यावरती कारवाई करून या रस्त्याची दुरुस्ती करणं आले। मी आत्ता आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कचरे साहेबांना फोन केला, त्यांनी या ठिकाणी मला या रस्त्याचे व्हिडिओ आणि फोटो मागवले, मी त्यांना तातडीने पाठवलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांना ग्रामपंचायतने एक पत्र लिहिलेलं आहे, पंचायत समिती सदस्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे। त्यामुळं त्यांनी ताबडतोब हा रस्ता दुरुस्त करावा अशी आमची त्यांना विनंती आहे। सर्व वरिष्ठ पदाधिकारी, पंचायत समिती BDO, तहसीलदार साहेबांस विनंती करते की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून येण्या जाण्याचा मार्ग खुला करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून। कारण हा पूल खूप धोकादायक बनलेला आहे आणि आम्ही पूर्णपणे त्या दिवशी सोमवारच्या रात्रीपासूनच हा पूल बंद केलेला आहे। पर्यायी रस्ता आहे पण तो खूप लांबून आहे आणि मध्ये आहे ना, लांबून असल्यामुळे मध्ये ग्रामस्थांची शेती आहे, शेतीमध्ये खूप पाणी साचलेलं आहे सध्या तरी। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी कठीण आहे त्या साईडने येणं। शेवटी हा एक मार्ग आहे, तो पण आता धोकादायक पूर्णपणे